देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या टांगणीला लागलंय। 3 मे 2026 रोजी नीट यूजी परीक्षा आता अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे। एका गेस्ट पेपरचे 180 पेक्षा 120 ते 140 प्रश्न नीट यूजी 2026 च्या पेपरमध्ये जशास तसे आले होते। नेमका हा घोटाळा काय समजून घेऊया। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। नीट परीक्षेच्या काही दिवसाआधीपासूनच या महाघोटाळ्याच्या तयारीला पडद्यामागे सुरुवात झाली होती। तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचं पहिलं कनेक्शन निघतं ते म्हणजे नाशिकमध्ये, जिथे प्रश्नपत्रिकेची पहिली डिजिटल कॉपी लीक झाली आणि तिथेच ती प्रिंट सुद्धा करण्यात आली आहे। नाशिकमध्ये तयार झालेली ही प्रत वाऱ्याच्या वेगाने हरियाणाला पोहोचली। त्यानंतर तिथल्या माफियांच्या टोळीने या प्रश्नपत्रिकेचे तब्बल 10 वेगवेगळे सेट्स तयार केलेत आणि बघता बघता हे जाळं बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर आणि राजस्थान पर्यंत जाऊन पसरलंय। या सगळ्यात सर्वात धक्कादायक वळण म्हणजे परीक्षेपूर्वी सिकरमधील एका पीजी संचालकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप चॅट्सद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली एक क्वेश्चन बँक। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांचे 300हून अधिक प्रश्न एकाच हस्ताक्षरात लिहिले गेले होते। आता यापुढे समजलं की 180 पैकी 120 ते 140 प्रश्न नीट यूजी 2026 च्या पेपरमध्ये जशास तसे आले होते। एखाद्या गेस्ट पेपरमधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येणं अशक्यच आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय। राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपने या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड म्हणजेच मनीष यादव याला जयपूरमधून ताब्यात घेतलाय। मनीष यादव असं या आरोपीचं नाव आहे आणि त्यानेच ही प्रश्न बँक किंवा ही जी क्वेश्चन बँक आहे ही सर्वत्र फिरवली होती। त्यातील बहुतांश प्रश्न प्रत्यक्ष नीट पेपरच्या परीक्षेच्या पेपर सोबत जुळले होते। यासोबतच राकेश मंडावारिया याला देखील पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात। तर आता सीबीआय आणि एसईओजी या दोघांच्या रडारवर हे दोन्ही आरोपी आहेत आणि कायद्यानुसार या मनीष यादव आणि त्याच्या संपूर्ण टोळीला 10 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 1 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते। मात्र आता पुढे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, परीक्षा पुन्हा कधी होणार? 3 मेची परीक्षा पूर्णपणे रद्द झाली आहे। नवीन तारखा लवकरच जाहीर होतील। ज्यांनी आधी फॉर्म भरला होता त्यांना कोणताही नवीन फॉर्म भरावा लागणारे नोंदणी करण्याची गरज नाही किंवा नवीन फी भरण्याची गरज नाहीये आणि शक्यतो त्यांचे जे जुने परीक्षा केंद्र होते तेच कायम राहतील। या एका प्रकरणामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलेत। लाखो पालकांनी आपल्या मुलांच्या कोचिंगसाठी आपल्या आयुष्यभराची पुंजी लावली होती, पण सिस्टीममधील काही भ्रष्ट लोकांमुळे या मुलांवर आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे।